श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझं मराठी यूट्यूब चॅनल श्री स्वामी समर्थ जीवनयोग या चॅनलमध्ये. यंदा भाद्रपद महिना 7 सप्टेंबर रोजी सुरू झाला आहे. या पंधरवाड्यात आपले पितर धर्तीवर येत असतात, आपल्याला आशीर्वाद देत असतात. पूर्वजांची कृपादृष्टी आपल्यावर राहण्यासाठी श्राद्ध तर्पण केलं जातं. या विधीमध्ये एक वस्तू खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे काळे तीळ. तसं तर पितृपक्षात अनेक विधी करून प्रयत्न केले जातात, पण काळे तीळ दान हे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, या पंधरवाड्यात आपले पितर धर्तीवर आलेले असतात, पण तुमच्याकडून जे हे श्राद्ध होत नसेल तर तुम्हाला खूप अडचणींना तोंड द्यावे लागतात. आर्थिक समस्या, सततचे भांडण, संतानप्राप्ती होत नाही, अशा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे तीळ म्हणजे शनी महाराजांचे प्रतीक मानलं जातं आणि पितरांचं भोजन मानलं जातं. म्हणून या पितृपक्षात आपण रोज जरी नाही जमलं तर एक दिवस तरी तीळदान केलं पाहिजे. या ठिकाणी आपण घराच्या बाहेर संध्याकाळी रोज काळे तीळ टाकून तुम्ही दिवा लावू शकता. तिळामध्ये सुरक्षा आणि शुद्धतेचा गुणधर्म असतो, म्हणून पितृपक्षात काळ्या तिळांना खूप महत्त्व आहे. ज्यांचे आईवडील हयात नाहीत त्यांनी कुटुंबातील कर्त्या पुरुषाने हा उपाय करायचा आहे. 12 पुराणाच्या 13व्या अध्यायात सांगितले आहे की तर आपण आपल्या घरातल्या सुखसमृद्धीसाठी हे दान करायचं आहे. एक पाण्याने भरलेला कळस घ्या आणि त्यामध्ये काळे तीळ टाका आणि आपण ज्याप्रमाणे सूर्याला अर्घ्य देतो त्याप्रमाणे अर्घ्य द्या. या दानामुळे पितर संतुष्ट होतात आणि आपल्या पिढ्यानपिढीचे पितृदोष नाहीसे होतात. श्री स्वामी समर्थ.